सध्या राज्याच्या राजकारणामध्ये दोन भावंडांची प्रचंड चर्चा आहे। त्यांच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं बारीक लक्ष आहे। मात्र जंगलातील विश्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतायत ते गोठण गावमधील F2 वाघिणीचे दोन बछडे। संपूर्ण जगभरात पर्यटक F2 वाघिणींच्या आणि तिच्या 5 बछड्यांना पाहण्यासाठी उमरेड कऱ्हाडला अभयारण्यामध्ये धाव घेतायत। त्यातही N4 वाघ आणि F2 वाघिणीचे या दोन बछड्यांची मस्ती सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरते। त्यांच्यातील टशन आणि मस्ती पर्यटकांना भुरळ टाकते। साधारणतः 14 महिन्यांचे हे दोन वाघ मस्ती करताना शिकार करतानाचं ट्यूनिंग ही जबरदस्त आहे। त्यांच्या मस्तीची ही दृश्य टिपलेली आहेत वन्यजीव प्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर संदीप गुजर यांनी। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर बघू शकताय। गोठणगाव गेटवरून प्रवेश केल्यानंतर त्यांचे पर्यटकांना हमखास दर्शन होत असतं। हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेरामध्ये टिपणारे संदीप गुजर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। काही दृश्य जे आहे ते टिपले आहे ते संदीप गुजर जी यांनी। संदीप गुजर जी वन्यजीव प्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे। संदीप जी, आपण काही व्हिडिओ टिपलेले आहे, अतिशय दुर्मिळ आणि अफलातून असे हे सगळे व्हिडिओ आहे। काय नेमकं F2 वाघिणीचे दोन बछडे काय चित्रित केलंय, कशा पद्धतीने आपण? ऍक्च्युअली रेग्युलर हे सोबतच फिरत असतात आणि सोबत खेळत असतात। त्यांचं स्वतःचं खूप खतरनाक बॉन्डिंग आहे आता आणि बऱ्यापैकी ते लोकांना दिसतात, म्हणजे बॉन्डिंग त्यांचं की कुठे सोबत खेळतात, कुठे धावतात, कुणाच्या मागे वगैरे। गेल्या अनेक दिवसांपासून F2 वाघिणीच्या सगळ्या बछड्यांची खास करून चर्चा होत होती, पण या दोघा भावंडांचं चर्चा विशेष करून वेगळी दिसते। त्यांची मस्ती सुद्धा एकदम वेगळी हटके आहे, बाकीच्या भावंडांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मस्ती करताना दिसून येतात। ऍक्च्युअली मेल असल्यामुळे कसं असतं की यांचा साईज खूप मोठा आहे आणि त्यांचं ते रेग्युलर फाईट असतं ते वेगळंच असतं त्याचं एकदम। आणि शिकारीला पण सोबत जातात का दोघं? कारण की अनेकदा म्हणजे लहान मुलं कसे भांडण करतात तसे ते अजूनही बछडेच आहे, मोठे होऊन राहिले, पण ते भांडण करताना दिसतात, कधी मस्ती करताना दिसतात आणि मस्ती पण अगदी धुमाकूळ असते त्यांची। हो, ऍक्च्युअली कसं असतं की आई तसं शिकार करून ठेवतात, पण हे अटेम्प्ट करतात हे पण कधी कधी। आणि काय असतं की जेव्हा हे लोक शिकारीवर असतात खायच्या, त्यांना वेगळी मस्ती असते यांच्या दोघांच्या आपसातच, जे एकदम जबरदस्त असं बंधूंची बॉन्डिंग आहे। बॉन्डिंग भयंकर आहे यांची दोघांची। म्हणजे उमरेड कऱ्हाडलाचं एक वेगळं वैशिष्ट्य, जय वाघामुळे म्हणजे जागतिक स्तराचा सगळ्यात मोठा वाघ अशी त्याची ओळख होती, त्यामुळे एक वेगळं असं वलय उमरेड कऱ्हाडला आहे। पण आता परत एकदा हे वैभव F2 वाघिणीच्या बछड्यांमुळे मिळत आहे। हो, कारण की काय की 5 बछडे असल्यामुळे त्याच्या खूप कमी ठिकाणी येत असतं की 5 बछडे आहेत आणि एवढं कोणी चालवणे आणि रेग्युलर दिसणे रोजच्या रोज ही खूप मोठी गोष्ट असते। तर आपण बघू शकतो सध्या F2 वाघिणीच्या दोन बछड्यांची मस्ती सोशल मीडियावर प्रचंड अशी गाजत आहे। त्यांचं बॉन्डिंग सुद्धा दिसून येत आहे आणि त्याचीच ही दृश्य संदीपजी यांनी टिपलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर। तर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये दोन भावंडांची चर्चा जरी होत असली तरी मात्र गोठणगावमधील F2 वाघिणीच्या दोन बछड्यांची देखील तितकीच चर्चा आहे, कारण संपूर्ण जगभरातून पर्यटक F2 वाघिणींच्या आणि तिच्या 5 बछड्यांना पाहण्यासाठी उमरेड कऱ्हाडला अभयारण्यामध्ये धाव घेत आहेत। त्यातील N4 वाघ आणि F2 वाघिणीच्या दोन बछड्यांची मस्ती सगळ्यांनाच भुरळ घालतीये, सगळ्यांसाठीच आकर्षणाचं केंद्र ठरतीये। त्यांच्यातील टशन आणि मस्ती पर्यटकांना भुरळ टाकतीये। साधारणतः 14 महिन्यांचे हे दोन वाघ मस्ती करताना शिकार करतानाचं त्यांचे एक ट्यूनिंग आहे आणि त्यांचं ट्यूनिंग हे जबरदस्त असल्यामुळे पर्यटक त्यांना पाहण्यासाठी फार उत्सुक असतात।